स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विटा व गडेगावच्या तहसील कार्यालयावर नानांची धडक. ओबीसी समाज पेटला, काय घडलं? 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE. प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी. आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही? तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या. आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही. या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99. विटा व कडेगावच्या तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाने धडक देत शासनास निवेदन दिलंय. ओबीसी नेते संग्राम नाना माने यांच्यासह ओबीसी समाजाने विटा व कडेगावच्या मागण्याबाबत शासनास निवेदन दिलंय. ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी यावेळी समाज चांगलाच पेटलाय. त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन मागण्याबाबत निवेदन दिलंय. यावेळी सकल ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित होता. सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे. ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर असून शासन सध्या सगळे सोयरे या संदर्भात निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. याच्याच संदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सगळे सोयरे कायदा अंमलात आणू नये व शासनाने हा कायदा आणणार नाही म्हणून असं लेखी आश्वासन देणं अशी मागणी केली आहे. त्या मागणीस ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. तरी शासनाने हा निर्णय त्वरित थांबवावा. दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनात खासगी महाविद्यालयात ओबीसी व SC यांची शिष्यवृत्ती परिपूर्ती विधेयक नंबर 53 पास न केल्यानं मागास प्रवर्ग जातीमधील विद्यार्थी यांना फी माफी व शिष्यवृत्ती मिळणार नाही व त्यामुळं ते शिक्षण घेऊ शकणार नाहीत. यामुळं हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. तसेच आमची दुसरी मागणी ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ही असून त्याची शासनाने दखल घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून आज कडे उतरले सर्व ओबीसी बांधव गोळा झालेत. त्या सर्व बांधवांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. मी सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण, सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपवा निघालाय. आता तुम्ही सगळे सोयरेचा कायदा आणायला निघालाय. पण सरकारला सांगू इच्छितो, सगळे सोयरेचा तुम्ही कायदा जावा, आमचाला जावा, ओबीसीचा राहिलेला उरलेलं सगळं आरक्षण संपून जाणार आहे. पण सरकारला माझी धमकी वजा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका. तुम्ही आमचं आरक्षण संपवायला निघाला तर 2024च्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर फिरवून आम्ही राहणार नाही आणि तुम्ही ह्या जन्मात कधी सत्तेत येणार नाही याची दक्षता आमचा ओबीसी समाज 100% घेईल. खानापूर तालुका आणि विटा शहर, विटा पंचक्रोशीतल्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज रोजी या ठिकाणी विटा मुक्कामी तहसीलदारांना या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की या ठिकाणी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके, वाघमोरे आणि यशवंत सेनेचं काही सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाच्या मागण्या सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर त्याची दखल घेऊन मान्य कराव्या आणि ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा. ओबीसी समाजाची भूमिका अगदी प्रामाणिक आणि स्वच्छ आहे की मराठा समाजाचं आरक्षण मिळायलाच हवं, परंतु ते मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये आणि तशा पद्धतीचं क्लेरिफिकेशन सरकारच्या वतीने या ठिकाणी मिळावं आणि ओबीसी आरक्षणावरती कोणत्याही प्रकारची गदा न येता ओबीसींचं आरक्षण हक्क आणि अधिकार अबाधित राहावे एवढी एक भूमिका ठेवून आज या ठिकाणी ओबीसी विजयंती परिषद सकल खानापूर तालुका विटा शहर ओबीसींच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि शासनाला विनंती आहे की या ठिकाणी मागण्यांचा विचार आणि दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा इथून पुढच्या कालावधीमध्ये आंदोलनाची दिशा आणखीन या ठिकाणी तीव्र पद्धतीने करण्यात येईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.